नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्यांचा दिवस छान जावा आज. तर आज आहे मंडे. तर बेबीला ना आजकाल आमच्या दोघांच्या मागे मागे आम्ही जर किचनमध्ये काही काम वगैरे करत असेल तर त्यांच्या मागे मागे करायचं असतं. आणि संध्याकाळचा जो चहा होता ना, तर तो वरून कराची बिस्किटसोबत खात होता आणि मला कन्व्हिन्स करत होता की हे कराची बिस्किट किती छान आहे, खूप छान फ्लेवर आहे, तुला का आवडला नाही. म्हणजे मला तो कन्व्हिन्स करत होता की ते संपव, कारण जे की मला अजिबात आवडत नाही आहे. आणि संध्याकाळी रेडी झाली आणि भाज्या आणि वॉक दोन्ही कामं एकत्रच करून आली. सकाळी उठली आणि ना आम्ही दोघंही थोडंसं, मी संध्याकाळी मेडिसिन घेतल्यानंतर बरं वाटत होतं, अवघी आजारातून बाहेर आला. पण मला कुठेतरी असं होतं मनामध्ये की ट्रिपवरनं आल्यानंतर ना माझा हातच लागला नाही आहे डस्टिंगला वगैरे करायला. तर धूळ वगैरेमुळे ओपन व्हायरल होऊ शकतं, तर घरामध्ये स्वच्छता करायची गरज आहे. म्हणून मी आज सकाळी सकाळी ना अंघोळ न करताना पहिलं हे काम हाती घेतलं. काकू वगैरे आवरून यायच्या आधी, काकू क्लीन करून घ्यायच्या आधीच ना मी टिपॉय वगैरे, डायनिंग टेबल वगैरे ऑलरेडी सगळं क्लीन करून ठेवलेलं. पण फक्त हा टेलिफोन आणि बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या होत्या. तर याच्यावरती ना खूप सगळं धूळ साचलेली टेलिफोनवरती. आणि आमच्या घरामध्ये ना सुट्टे पैसे इतके असतात ना की ते कोणी आलं की वरतीच ठेवून येते, ज्यांना ड्रॉवरमध्ये अजिबात ठेवायचे नसतात. ते असो. तर इथे आमचा गणपती बाप्पा आणि गाय वासरू आहे. तर गणपती बाप्पा जो आहे तो मार्बलचा आहे, म्हणून म्हटलं त्याला मी नेहमी ना असं पाण्यातून काढत असते आणि त्याला खाली कपड्यावरती ठेवत असते. तो कपडाही खूप घाण झालेला. तर मग मी लाफिंग बुद्धाची स्माईल दिसत नव्हती, कारण तोही धुळीने माखलेला. म्हणून लाफिंग बुद्धा आणि गणपती बाप्पाला घेतलं. छान किचनमध्ये येऊन दोघांनी छान आंघोळ घातली, क्लीन केलं, पाण्याने स्वच्छ केलं. फक्त दुसरं काहीही लावत नाही मी क्लीन करायला. मार्बल असल्यामुळे धूळ लगेच निघून जाते. आणि लाफिंग बुद्धाचाही एकदा थोडंसं पाण्यातून काढलं की तोही छान निघतो. मग त्यांच्या जागेवर त्यांना सेट करायला घेतलं. ओल्या कपड्याने परत त्यांची जी जागा आहे ना ती परत क्लीन करून घेतली. आणि हे बघा याच्यावर केवढी धूळ साचलेली आहे. मग ते पण धुवाळून वाळत घालायची गरज होती. पण ओल्या कपड्याने पहिले बसायची जी जागा आहे ती छान क्लीन करून घेतली. आणि गणपती बाप्पाला बसवलं, गाय वासरूला ठेवलेलं. आणि म्हटलं चला आता जे कपडा आहे तो आपण क्लीन करून घेऊ. खाली जी धूळ थोडीशी सांडलेली तीही क्लीन करून घेतली, कारण आजकाल ना उन्हाळा ऊन खूप पडतं आणि वारंही खूप असतं, त्यामुळे ना खूप धूळ येत असते. आणि आपण स्वच्छ असं घर ठेवलं, फर्निचर जास्त असेल थोडंसं तुम्हाला मेहनत करायलाच लागते असं मला वाटतं. आणि आपलंच घर आहे स्वच्छ असते की लक्ष्मी येते असं म्हणतात. म्हणून मग मी ट्राय करत असते. आणि कुठेतरी माझ्या मनात होतंच की आपण आल्यानंतर काही केलंच नाही आहे. त्याच्यामुळे मला थोडं जरी बरं वाटलं ना की मी ह्या गोष्टी हातात घेऊन ये ना पहिले हे करून टाकते, मग ते कितीही टाईम हो मला. काकूनही आज गॅलरी पूर्ण साबण टाकून छान घासून घ्यायला लावली. आणि हे बघा काहीचं घर माझं असं दिसतंय. सो चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. बाय बाय.